सूरजला खूप लाख मोलाचा सल्ला देताना दिसतोय. चला तर बघूयात नेमकं काय सांगतोय. तर इकडे हे दोघेजण बसलेले असतात आणि अभिजित सांगतो, की माझ्या आजीचं काहीही शिक्षण झालेलं नव्हतं, तरी ती व्यवहार तिला कळत होता. म्हणजे शिक्षण आणि व्यवहार या दोन्हीचा कुठेही काहीही संबंध नाहीये. मग माझी आजी करू शकते, तर तू का नाही करू शकत? तू तर एवढा टास्क चांगला खेळतोस, एवढा गेममध्ये पुढे पोहोचलास, मग तू का नाही करू शकत? कारण आमच्या आजीला ना, ज्यावेळेस ती भाजी विकायची, त्यावेळेस तिला आलेले गिराईकच सांगायचे, की "आजी हे ₹10 आहेत आणि मी ₹5ची भाजी घेतलेली आहे. आता मला ₹5 रिटर्न घ्या." हे तिला स्वतः सांगायचे आणि ते ₹5 किती हे सुद्धा तिला कळत नव्हतं. तरीसुद्धा तिने पैसे कमवले. मग तू का नाही करू शकत? का तू असं अडखळून राहतोयस? आणि किती जरी लोकांनी शिकवलं ना, तरी त्यांच्यावरती डिपेंड नको राहूस. मी तुला सांगतोय, की तुझं तू शिक. कारण जर तुला आम्ही शिकवत गेलो, तर असं होईल, की "अरे, हा सांगतोय म्हणून." त्यामुळे दुसरा सांगतोय म्हणून शिकण्यापेक्षा स्वतःला हवं आहे म्हणून शिक. तरच तू इंडिपेंडंट बनशील. कारण डिपेंडंट बनत गेलास तर तुला ते जास्त दिवस नाही टिकणार. कारण मी एवढी शाळा शिकून सुद्धा अजूनपर्यंत सुद्धा काही गोष्टी शिकत असतो. तर तू काही शाळा शिकलेला नाहीये. त्यामुळे तुला भरपूर गोष्टी या स्वतःहून शिकायच्या आहेत आणि तू त्या शिकल्या पाहिजेस असं मला वाटतं. त्यामुळे दुसऱ्यांवरती डिपेंडंट नको राहूस असं इकडे अभिजित सूरजला सांगत आहे. त्यावर सूरज सुद्धा म्हणतो, की "हो, मी नक्की शिकेन." तर अशा प्रकारे अभिजित आणि सूरज यांच्यामध्ये शिक्षणासाठी घेऊन डिस्कशन चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं, सूरज भविष्यात नक्की शिकेल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.